नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा एक अजब आदेश समोर आलेला आहे। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने लाभार्थी आहारापासून वंचित राहू नयेत यासाठी आहार पुरवठ्याची अंगणवाडी केंद्र संचालनाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तसेच मित्रांनो, ग्रामपंचायतच्या साह्याने अंगणवाड्यांचा पंचनामा करून पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, अंगणवाडी ही शासकीय मालमत्ता असून ग्रामपंचायतच्या संबंधित साह्याने अंगणवाडी सेविकाकडून पंचनामा करून अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तात्काळ चाव्या ताब्यात घ्याव्यात। नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्थानिक नगरसेवक, स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या समक्ष पंचनामे करावेत। चावी देण्यास टाळाटाळ झाल्यास कायदेशीर कारवाई करावी। अंगणवाडी केंद्रातील आहार शिजवणे व आहाराचे वाटप ग्रामपंचायतमधील शिपाई, डाटा एंट्री ऑपरेटर करणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी। तसेच शासनाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लाभार्थ्यांना किमान 300 दिवस आहार पुरवठा करण्यासाठी आहार वाटपाची पर्यायी व्यवस्था व्हावी। यासाठी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। यामध्ये हलगर्जीपणा केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे। परंतु मित्रांनो, आंदोलनाच्या 50व्या दिवसानंतरही राज्य शासन अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक विचार करत नाही, ही खेदाची बाब आहे। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।